ते 3 प्रश्न लक्षामध्ये आले. त्यांनी आपलं मत मांडलेली 4 उदाहरणं दिली होती. पहिले पक्षाचा, दुसरा 3 आणि 4 कर्मोपासना केली नाही तर ज्ञान काय होईल, निवड नाही. याची उत्तर आहे सगळे. कुठपर्यंत आला होता प्रश्न झाला होता की वैदिक कर्माचा अधिकारी कोण? खाली बनवला ना. काल झालं, कालच झालं. कोण अधिकारी? असं पाऊस काय सांगणार. जो देहावर आत्म्याला भिन्न मानून तो आत्मा पुण्य पापाचे म्हणजे पुण्य पापाने स्वर्ग नरकात जातो असा ज्याचा विश्वास आहे तो वैदिक कर्माचा अधिकारी आहे. यज्ञ कर्माचा काय? आत्मा भिन्न माया. देह आत्मा काय वाढायचा आणि पाप आणि पुण्य होत असत. त्याचा भोगणारा जो स्वर्ग आणि नरक असा याचा निश्चय असेल तो वैदिक कर्माचा अधिकारी. वैदिक कर्माचा अधिकारी कोण नाही. जो देहालाच आत्मा समजतो. जो देहालाच आत्मा समजतो. बरं, पुढे जो देहालाच आत्मा समजतो पुढे पाप कर्म करतो किंवा पुण्य कर्म करतो. ज्या कालांतराने प्राण निघून गेल्यानंतर भस्म होतो, मग केलेल्या कर्माचं फळ कोण भोगेल? म्हणून देहच आत्मा आहे असा ज्याचा विश्वास आहे तो कर्म वैदिक कर्माचा काही नाही. प्रश्न असताना वैदिक कर्माचा अधिकारी कोण? दृष्ट फल आणि अदृष्ट फल याच्यात काय फरक आहे? ज्याचे फल प्रत्यक्ष असते त्याला दृष्ट फल म्हणतात आणि ज्याचे फल प्रत्यक्ष नसते त्याला अदृष्ट फल. अदृष्ट. जेवणाचं फल कसं आहे? दृष्ट आहे. एकेकाचं फल घ्यायचं. दर्शनाचं फल कसं आहे? अदृष्ट आहे. अदृष्ट फल म्हणजे पाप आणि पुण्य दृष्ट आहे का अदृष्ट आहे? अदृष्ट आहे. आपण जेवण करतो, भूक गेले की नाही गेले विचारावं लागतं. मला वाढू का भाकरी वाढू? म्हणलं माझी भूक गेली का? बाईला माहिती असते भूक गेली. भूक नाही तरी खातच असतो का? इसको श्रीखंड त्याला खातो. पुन्हा काय योग्य आहे? फरक स्पष्ट करा दृष्ट आणि वैदिक कर्माचा अधिकारी कोण? अधिकारी कोण नाही याचा विवरण ठेवा. वाचा आता पुढचं कोणतं आहे. जसे तुरी, विहीन, तंतू इत्यादी सामग्रीपासून पटाची उत्पत्ती प्रत्यक्ष आहे म्हणून तुरी, तंतू, विहीन हे पटाचे हेतू आहे आणि केवळ भोजनाने तृप्तिरूप फल प्रत्यक्ष होते म्हणून केवळ भोजन तृप्तीचा हेतू आहे. बरोबर आहे. कुठं पंचपणाला बरोबर आहे. दृष्ट अदृष्ट वगैरे हे चालू आहे बघा. त्याला साह्य लागत आहे. तर त्याच्यामध्ये दिलेलं आहे बघा.
ज्ञानाचे फल जो मोक्ष तो स्वर्गाप्रमाणे लोकविशेष अंगीकार करावा तर वेद वाक्याचे विरोध येईल, कारण ज्ञानवानाचे पालन कोणत्याही लोकांना जात नाही असे वेदाने सांगितले. कर्माचा फल कर्म उपासनेचा फल राहण्या स्वीकारला आपण तर काय होईल मग त्याच्या फलामध्ये दोन विरोध निर्माण होईल. अशा प्रकारे कर्म उपासना करून जण केली त्याचा देह पडतो लोकांतराची काय होते प्राप्ती होते. आणि ज्ञानवान पुरुषाचा देह पडला तर लोकांतराची काय नाही प्राप्ती नाही. ज्या दिवशी त्याला ब्रह्मज्ञान झालं त्याच दिवशी जीवाचा लक्ष संपले. कर्म उपासना म्हणजे काही कर्म करतो मी निषिद्ध कर्म करत असतो त्याच्यापासून आपल्याला स्वर्गाधिकाची प्राप्ती होते. निषिद्ध कर्मापासून पाप, विष्णू कर्मापासून पुण्य, पाप आणि पुण्यापासून स्वर्ग आणि पापापासून नरक. पाप पुण्याला स्वर्ग नरकाला हेतू कोण आहे? कर्म आणि उपासना. आणि मोक्षाला मात्र ज्ञानाच हेतू आहे. एकदा ज्ञान झालं की संपलं सगळं. मग स्वर्गाला जात नाही, कुठं नरकाला जात नाही. मग तो सामान्य होतो का सर्वव्यापी होतो? देह राहत असतो का देहातून तो मुक्त होतो? हे कोणाचं फळ आहे? ज्ञानाचं फळ आहे. कर्म उपासना हे कोणाचं फळ आहे? स्वर्ग नरक वगैरे कोणाचं फळ आहे? कर्म उपासना. ज्ञानवान कर्म करील अथवा करणार. मग हा झोपा काढत असतो का ज्ञानवान? बुद्धिपूर्वक नाही, काय नाही. जाणीव नेणीव नारी उच्चारणी पाहिजे. पुढे वाचा. तसे केवळ अधिष्ठान ज्ञानानेच भ्रांतीची निवृत्ती प्रत्यक्ष प्रतीत होते. ते ज्ञान भ्रांती निवृत्तीकरिता कर्म उपासनेची अपेक्षा करीत नाही. आणि ज्ञानाचे फल जो मोक्ष तोही स्वर्गाप्रमाणे लोकविशेष अंगीकार करावा तर वेद वाक्याशी विरोधी. ज्ञानाचा फल लागला. कोणती पंक्ती वाटली बरोबर आहे. त्या भ्रांती निवृत्ती करता कर्म उपासनेची अपेक्षा करीत नाही, कारण ज्ञानाचे फल जो मोक्ष तो स्वर्गाप्रमाणे लोकविशेष अंगीकार करता येत नाही. ज्ञानाचं फल काय? मोक्ष. आणि कर्माधिक वगैरे यांची फळं जी आहे लोकांतराची प्राप्ती. आपण जे काही अनुष्ठान करत असतो आता एक गोकुळाष्टमी आली म्हणजे अनुष्ठान करत असतो त्याच्यापासून लोकांतराची काय होते प्राप्ती आहे. त्याच्यातला एक सकाम कर्म आणि निष्काम कर्म. सकाम कर्मापासून लोकांतराची प्राप्ती, निष्काम कर्मापासून चित्तशुद्धी प्राप्त होते. चित्तशुद्धी हे कर्माचं फल आहे. चित्ताची स्थिरता हे उपासनेचं फल आहे. आणि जीवात्व दशा नष्ट होणे ज्ञानाचं फल आहे. जीवात्व दशा ही अज्ञानाने आलेली आहे. अज्ञानाच्या निवृत्ती करता कर्माचा काय उपयोग नाही. फक्त काय पाहिजे? ज्ञान. दोरीवरचा साप मारायचा असेल काठीचा काय उपयोग आहे का सगळा? काठी सापाला लागेल का दोरीला लागेल? मग कशाचा उपयोग ज्ञानाला? सगळे चाललं कर्म उपासनेचं खंडन चाललेलं आहे. पुढे वाचा. कारण ज्ञानवानाचे प्राण कोणत्याही लोकांस जात नाही असे वेदाने सांगितले आहे. शिवाय स्वर्गाप्रमाणे मोक्षास अनित्यत्व होईल. हे पहा,
ज्ञानवानाचे पान पाहिलं तसं स्वर्गाधिकामध्ये जातात का? त्याचे प्राण जिवंतपणेच असते बघा. ही तर कमी आहे. जिवंतपणे जीवनमुक्ती अवस्था असते. जिवंतपणे त्याचे मरण माझे मोक्ष एवढंच फल यायचं आहे. जिवंतपणे सुद्धा देहबुद्धीवर कुठे येतात. पुढे पुढे काय तो देहबुद्धीवर येत असतो कसं. एकदा आणखी कोऱ्याला सिंहाचं ज्ञान झाल्यानंतर पुन्हा तो आणखी एखाद्या मेंढ्याच्या बुद्धीवर येतो होतो. संपला की एकदा ब्रह्मज्ञान झाल्यानंतर तो कुठे जाऊ द्या. मंगल कार्याला जर लग्नाला जरी गेला तरी लोक ग्रस्ती आहेत, तो स्वतःला काय समजतो. मग मी संन्यासी आहे असा निश्चय त्याचा नाहीसा होत असतो की सर्व काळामध्ये त्याची मी एक बुद्धी असते. फलाचं विधान झालं. कर्म उपासनेचं फल खूप वेगळं, ज्ञानाचं फल वेगळं. ज्ञानाचं फल कोणतं आहे? मोक्ष, नित्यच स्वरूप आहे. आणि कर्म उपासनेचं फल संसार, तो नित्य आहे का अनित्य आहे? अनित्य फल आहे. पुढे ज्यांच्या मतात लोकविशेष मोक्ष अंगीकारतात त्यांनाही केवळ ज्ञानापासून मोक्ष लोकप्राप्तीचा अंगीकार केला पाहिजे. कारण ज्या फलाचे जे कारण शास्त्राने सांगितले असेल तेच कारण त्या फलास मानले पाहिजे. खंडन झालेलं आहे ना. त्या ज्ञान हेच मोक्षाचं काय आहे? साधन आहे. कर्म उपासना हे मोक्षाचं काय नाही. कारण दोच्या फलामध्ये एक वाक्याचा एका विरोध आहे. कर्म उपासनेचं फल संसार आहे. संसार नित्य आहे का अनित्य आहे? नित्य आहे का अनित्य आहे? अनित्य. गीतेच्या भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायात आहे ना, शेवटचा श्लोक आहे. पुनर्ब्राह्मण पुण्य पुढे अनित्यम सुखम लोकम निगम ब्रह्म. संसार नित्य आहे का अनित्य आहे? मोक्षाचं फल, ज्ञानाचं फल कोणतं आहे? मोक्ष नित्य आहे का अनित्य आहे? म्हणून एका ठिकाणी संभवू शकत नाही. प्रकाश आहे तिथे अंधकार नाही, अंधकार आहे तिथे प्रकाश नाही. दोन विरोधी धर्म एका ठिकाणी राहू शकत नाही. पुढे शास्त्र तर केवळ ज्ञानानेच मोक्ष प्रतिपादन करते. म्हणून केवळ ज्ञानच मोक्षाचा हेतू आहे. कर्म, उपासना आणि ज्ञान या तीनचा समसमुच्चय मोक्षास हेतू नाही. मग त्याचा समसमुच्चय होऊ शकत नाही. विरोध एका ठिकाणी दोन विरुद्ध राहत नाही. मुसलमानाची मुलगी हिंदू करत नाही, हिंदूची मुलगी नवीन जाती काय आहे. हिंदूच्या मुलीने मुसलमानाची लग्न केलं तर हिंदूच्या घरी येऊ देईल का? केले याची वाट काय? केलंच नाही. जास्त नको केले याची दाग दाखवून केले. काय केले? हिंदू आहे तर संपूर्ण बऱ्याचशा हिंदू मुसलमान देशातला मागच्या जन्मामध्ये हिंदू होते. देवाने दाग दाखवून काय करायचं? त्यांच्या ह्याच्यामध्ये लोकांतर वाढवणार यालाच मोक्ष म्हणतात. कोणाला जितके हिंदू मुसलमान करता येईल तेवढा तो हल्ल्याला काय होता अधिक. आपल्या ह्याच्यामध्ये काय एकदा धर्मांतर केल्यानंतर पुन्हा तो हिंदू धर्मामध्ये येत नाही. विरोध म्हणतात. म्हणून कर्म, उपासना अधिक ज्ञान या दोघांच्या फळामध्ये विरोध असल्यामुळे ज्ञानानेच मोक्ष होत असतो. कर्म उपासनेने लोकांतराचे काय होते? दोघांचा विरोध असल्यामुळे एका ठिकाणी जमू शकत नाही. आणि पक्षाच्या दृष्टांतामध्ये नाही का दोन पंख त्याच्यात विरोध नाही, काय नाही. आणि याच्यामध्ये काय एक पंख कर्म उपासनेचा,
दुसरा पंख ज्ञानाचा एका ठिकाणी राहू शकत नाही. त्याच्यामध्ये काय परस्पर विरोध आहे. एका ताटामध्ये मुसलमान आणि हिंदू जेवू शकत नाही. जातीमध्ये काय विरोध आहे. बाप लेकं जेवतात पुढे कर्म व उपासना ज्ञानाचे रक्षक नाही. ज्ञान रक्षणाकरिता ज्ञानवानास कर्म उपासनेची आवश्यकता आहे असे सांगून वृक्षाच्या जलसिंचनाचा दृष्टांत दिला होता. परंतु कर्म उपासना ही ज्ञानाचे रक्षक नाही. कर्म उपासना हे कशाचं रक्षण आहे, ज्ञानाचं काही नाही. हेतू नाही का. कर्म उपासनेचं फळ वेगळं, पंचदशी ग्रंथ आहे. कर्माचं फळ वेगळं, उपासनेचं फळ वेगळं, त्याला अनुष्ठानाचं फळ असं. कर्माच्या फलामध्ये चित्तशुद्धी सांगितलेली आहे आणि उपासनेच्या फलामध्ये मार्ग असतो. उपासनेच्या फलामध्ये दोचा ऐक्य असल्याने पुण्यात्पत्ती वगैरे नाही, वृत्तीची स्थिरता आहे. लोकांतराची प्राप्ती, साधकाला लोकांतराच्या प्राप्तीची इच्छा नसते, त्याला मोक्षाची इच्छा असते. विषय पामर वगैरे त्याला लोकांतराची काय असते. ज्ञानाला ज्ञानाचा तिसरा प्रश्न, 3 प्रश्न 4 प्रश्नाचे उत्तर आहे ना. 2 पंखाशिवाय पक्षी उडू शकत नाही. पहिला, शीतोदर्शन विणार श्रद्धेशिवाय आणि पुण्यात्पत्ती होऊ शकत नाही. जलसिंचनाकरता, वृक्षाची वाढ होण्याकरता जलसिंचनाची काय आहे. जलसिंचन जर झालं नाही तर वृक्ष वाढून जाईल. पुढे ज्ञानवान कर्म करताना दिसत. मग कर्म उपासना जर केली नाही तर ज्ञान काय होईल, निघून जाईल. त्याच्या उत्तराला येस. आता उत्तर चालू. 3 प्रश्नाची उत्तर काय झाली, संपली. आता कर्म आणि उपासना ज्ञानाची काय नाही. पूर्वपक्षकार म्हणतो कर्म उपासनेशिवाय ज्ञान टिकू शकत नाही. ज्ञाना सांगायचे काही आवश्यकता नाही. वाचलं. ज्ञान रक्षणाकरिता ज्ञानवानास कर्म उपासनेची आवश्यकता आहे असे सांगून वृक्षाच्या जलसिंचनाचा दृष्टांत दिला होता. क्रमाक्रमाने त्याचे उत्तर लक्षात ठेवा तुम्ही. ज्ञानवान देखील निघालो केवळ जन्म घेऊन बसला असतो. सर्व कर्म वारकरी संप्रदायामध्ये सगळे भक्त कर्म टाकून बसले होते का आपली कामं करत होते. त्यांच्या कामामध्ये परमात्मा उलट भक्तिशास्त्र असल्यामुळे मदत करतो. उचलण्याचं काही नाही भगवान. नाही, त्यांच्या कामामध्ये मदत करायचा. सर्व रंगू लागे कबीराचे मागे. नाही, सगळे काय अज्ञानी भक्त होते का ज्ञानी भक्त होते. बरं, कशा करताय. तो कर्म करील करणार नाही. जरी कर्म केलं नाही तरी त्याला एकदा झालेली सिद्ध अवस्था कोणत्याही कारणाने नष्ट होऊ शकत नाही. एकदा परीस लागल्यानंतर दगडाचं सोनं झाल्यावर कोणा किती प्रयत्न केला तरी ते सोनं काय होत नाही, दगड होत नाही. पुढे, परंतु कर्म उपासना ही ज्ञानाची रक्षक नाही. ज्ञानाच्या पूर्व अवस्थेत तर उलट ज्ञानाची नाशक आहे. कर्म आणि उपासना आहे ज्ञानाची काय नाही, रक्षक नाही. तो ज्ञान जरी करत असला दिसत असला तरी प्रमुख झालेला आहे. एकदा पास झाल्यानंतर किती प्रयत्न केला तरी नापासाचा शिक्का लागत. त्यावेळेला पासही झाला काय झालं, पास झाला ना पुन्हा नापासाचा सुरू आहे. एकदा मुक्त झाल्यानंतर तो कधी उपासना करू शकत नाही. उपासना करील अथवा करणार फळ प्राप्त झालं ना काय झालं. पुढे, शिवाय
जलसिंचनाचा दृष्टांतही योग्य नाही. जलसिंचन वृक्ष उत्पत्तीस आणि त्याच्या रक्षणास हेतू नाही, कारण वृद्ध वृक्षास केलेले जलसिंचन फक्त वृक्षाच्या रक्षणास निमित्त आहे, फल उत्पत्तीस निमित्त नाही. जल जरी सिंचन दिलं, वृक्ष किती जरी वापरला, पण तो त्याच वेळेला फल देईल असं सांगू नसते. कोणत्या वेळेला आंब्याच्या झाडाला बाहेर येत असतो, मग त्याला काय, त्याला वृक्षोत्पत्ती आहे. एखादं झाड आता नाही का फळायला झालेलं आहे, मोडून फळायला आहे, त्याला फळ येत असतात. कोणताही मनुष्य समान उचलून नेऊ शकतो का? शक्ती असावी लागते, नाही का? म्हाताऱ्या माणसाकडनं चालणं होत नाही, त्याला सांगितलं म्हणलं टोपले उचलत जा, काय लागत असते? नाही, शक्ती लागत असते. मनुष्य अधिक आपलं एक मस्त आपलं काहीतरी हे करायला गेला बाबा, काही माती आणायची होती म्हणून भांड घेऊन गेला, आणि ती माती होती का दगडाखाली माती ओरडायला लागला. परिणाम असा झाला, माती बाजूला राहिली, पण तो दगड तिथे हातावर पडला. पुष्कळ प्रयत्न केला, आग व्हायला लागली. लोकांना म्हणायचं, म्हणला दगड बाजूला करा, बाजूला करा. पण ज्याला म्हणायचं तो मनुष्य म्हणायचा, म्हणला आता हॉस्पिटलमधून सुटून आलेला, क्षयाच्या आजाराने मी आजारी होता. तो दगड बाजूला करण्याकरता कोण लागत असतो? शक्तिमान लागला. ते जोग महाराजांची गोष्ट सांगतात, ते शेंगदाण्याचं फोटो सुद्धा असं दोन हाताने धरून भंडारा डोंगरावर द्यायला. आपल्या हातात दिलं तर खाली बसून द्या, शक्ती असावी. कोणी कोणत्याही पैलवानाची कुस्ती करू शकत असतो, पण समजवणी असावी लागते. नाही तर एक पैलवान आहे 200 किलोचा, आणि खेळती करणार आहे 50,000. कुस्ती होईल का? जाऊया पुढे होता. जलसिंचनाने पुष्ट जो वृक्ष त्याची पुष्टता फलास हेतू आहे. नुसतं जलसिंचन वृक्षवाढी करता आहे, पण फल येण्याकरता बरं का पुष्टता असावी लागेल. आता जे मरायला झाड लागलंय त्याला कुठं काही फळ येत असते का? पुष्टता असावी लागेल. तरुणपणामध्ये असलेली शक्ती म्हातारेपणात राहते का? म्हाताऱ्याला उचलून द्यावं लागते. म्हणून जलसिंचन कारण आहे मोक्षाला. का जलसिंचनामुळे वृक्षाच्या ठिकाणी आलेली पुष्टता काय आहे? पुष्टता काय नाही. चला, जलसिंचन फलास हेतू नाही, तशी कर्म उपासना ही ज्ञानाच्या उत्पत्तीस म्हणजे अंतःकरण शुद्धीस उपयोगी आहेत, परंतु मोक्ष उत्पत्तीस नाही. त्याप्रमाणे कर्म उपासना ही चित्तशुद्धी, चित्त स्थिरते करता आहे. मोक्षाच्या ज्ञानाकरता तिचा काही उपयोग नाही. फक्त काय चित्तशुद्धी, आणि कर्माचं फल कोणतं आहे? चित्तशुद्धी. उपासनेचं फल काय आहे? चित्ताची स्थिरता. अज्ञान निवृत्त करण्याची शक्ती कर्म आणि उपासनेत नाही. अज्ञान निवृत्त करण्याची शक्ती फक्त कोणात आहे? ज्ञानातच आहे. म्हणून तद्वितीत प्रणिपातेन उपदेक्षन्ते ज्ञान. पुढे म्हणून ज्ञानाहून पूर्वी अंतःकरण शुद्धी आणि निश्चलतेकरिता कर्म उपासना करावी. ज्ञानानंतर मोक्षाकरिता त्यांची जरुरी नाही. जोपर्यंत मोक्ष व्हायचा आहे तोपर्यंत कर्माने काय करावे? कर्माने काय करायचं? कुठपर्यंत?
नाही चित्तशुद्धी आणि स्थिरता होई पाहिजे. पुढे काय पाहिजे? ज्ञानच पाहिजे. म्हणून गीतेत सुद्धा काय आहे? अगोदर कर्म, पुढे उपासना आणि शेवटी कोणते? ज्ञान. तिसऱ्या अध्यायापर्यंत कर्म सांगितलं आहे. ते कर्म निरूपी आहे. तिसऱ्या अध्यायापासून ब्रह्मार्पणम ब्रह्मवीर ब्रह्मावनो ब्रह्मणाव तोपर्यंत उपासना सांगितली. आणि 12व्या अध्यायाच्या अदृष्टा सर्वभूताना त्याच्याबद्दल तू काय सांगितलं बाबा? ज्ञान सांगितलंय. म्हणजे भगवद्गीतेमधले जे भक्त आहेत ते सगळे ज्ञानी भक्त आहेत. कोणते भक्त? कर्म उपासना कुठपर्यंत? चित्तशुद्धी स्थिर होईपर्यंत कर्म उपासना. शुद्ध झालेल्या चित्तामध्ये ज्ञान राहत असतं. त्याच्या रक्षणाच्या करता कर्म उपासनेची काही जरूरत नाही. पुढे कर्म मोक्षास कारण नाही असे आमचे म्हणणे नाही, परंतु समुच्चयवाद्याप्रमाणे ज्ञान कर्माचा समसमुच्चय आम्ही मानत नाही व तसे मानणे योग्य नाही, हे वर सिद्ध केलेच आहे. म्हणलं मी कर्म उपासना मानित नाही की चित्तशुद्धी करतात. कर्म मानतो, फला करता आम्ही मारत नाही. कशा करता करत नाही? ज्ञाना करतात. ज्ञानोत्पत्ती होण्याकरता कर्म उपासनेचे आहे. मलिन अंतःकरणामध्ये अज्ञान निवृत्त करण्याकरता ज्ञान उत्पन्न होत नाही. कर्म आणि उपासनापासून ज्ञान होते. ज्ञानापासून काय होते? त्याला क्रमसमुच्चय म्हणायचं. काय म्हणायचं? समसमुच्चय आम्ही काय करत नाही. कारण दोघांच्या फलामध्ये काय आहे? विरोध आहे. एकाचं फल आहे संसार, दुसऱ्याचं फल कोणतं आहे? मोक्ष. नित्य आहे का अनित्य आहे? नित्य. आणि कर्म उपासनेचं फल काय आहे? अनित्य. म्हणून एका ठिकाणी दोन्ही धर्म राहू शकतात. पुढे परंतु क्रमसमुच्चयाचा आमचे मतात स्वीकार आहे. चित्तशुद्धीकरिता प्रथम कर्म, नंतर निश्चलतेकरिता उपासना करणे आवश्यक आहे. म्हणून कर्म उपासनेचा त्याग केला याचं नाही. कर्म उपासने फलापर्यंत पोहोचू शकत नाही. फलाकरता तुम्हाला काय केलं पाहिजे? ज्ञानाचीच आवश्यकता आहे. पुष्कळ अमृतानुभव चांगदेव पाठायचे ग्रंथामध्ये सगळे एवढा मोठा चांगदेव. नंतर चांगदेव का सामान्य होता का? कर्म उपासना काय घेऊन असते ते मोक्षपुरी आहे. शेवटी ज्ञानाकरता कोणाला शरण गेला? मग अजून काय चित्तशुद्धी नव्हती का? नाही काय? त्याचं सांगतात मराठी समजा काही सभा होती. त्या सभेमध्ये आणि द्रोणाचार्याने सांगितलं जाईल बरं का, सज्जन मनुष्य दोन या की दुर्योधन गेला बघत तिथं सज्जन आज्ञा करतात. त्या दुर्योधनाला एकच सज्जन दिसेल, सगळी दुर्योधन दिसायची. तर द्रोणाचार्याने विचारलं, म्हणलं गुरुजी सज्जन नाहीच तिथे जाण्याचं करून मला नको होते ना. म्हणलं सगळे दुर्जन होते की सज्जन नाही तिथे. दुसऱ्यांना कोणाला पाठवलं? मग धर्मराजा जा म्हणायला लागले तिथून दुर्जन घेऊन ये. कोणाला कोण घेऊन यायचा? पण धर्मराज गेला. तुम्हाला तिथे दुर्जनच नाही, सगळे काय आहे? एकाची चित्त शुद्धी आहे, एका चित्त काय आहे? मलिन आहे. मलिन चित्त त्याला कुठे परमात्मा दर्शनापर्यंत जाता. पश्चिमे पार्थ सहस्र. आपल्याला काही स्वरूप दर्शन नाही, सारे दर्शन नाही. चित्ताची शुद्धी असायला चित्ताची शुद्ध आहे. पुढे वाचा. अंतःकरण शुद्ध आणि निश्चल झाल्यानंतर
जिज्ञासूने श्रवणाविरोधी कर्म उपासनेचा त्याग केला पाहिजे. कुठं शेवटची पंक्ती का? संपलं नाही. उत्पत्ती अंतःकरण शुद्धी उपयोगी आहे, परंतु मोक्षोत्पत्तीच नाही. नाही काय मग उपयोगच नाही तर शास्त्राने त्याचं वर्णन केलं त्याच्याकडे. नाही एखादा महाराज कोणातरी विद्यार्थ्याला 2-4 विद्यार्थी घेऊन जात असतो. कीर्तनाचा अधिकारी कोण आहे? महाराज. आणि पुढे चाल मृदंग मंडळाचा अधिकारी कोण आहे? सोबत नेलेली विद्यार्थी मंडळी. एखाद्या विद्यार्थ्याला चाल म्हणण्याची संधीच मिळत नाही. यावं तो निरोपी आहे का त्याचा उपयोग आहे? कारण मुळामध्ये कशा करता चाल नाही जरी मंद आली तरी सध्या कीर्तन सहकारी आहे की काय नाही का? श्रोते मंडळी जरी आणखी हे करत असली तरी सुद्धा त्या कीर्तनाचे कोण आहे? आता काय खांबाला सांगायला कीर्तन करायचं म्हणलं आमच्या श्रोत्याचं काय होत? श्रवणाला माणसात नाही तर कीर्तन कोणाकरता करायचं? कर्म उपासना जरी तिचा आणखी मोक्षाकरता उपयोग नाही, पण ज्ञानोत्पत्ती करता काय उपयोग आहे? कर्म उपासनेने ज्ञानाने पुढे सांगायचं कर्म समुच्चय पुढे. अंतःकरण शुद्ध आणि निश्चल झाल्यानंतर जिज्ञासूने श्रवणाविरोधी कर्म उपासनेचा त्याग केला पाहिजे. त्याग केला पाहिजे. त्याग करायचं वाक्य आहे. काय सांगायचं? हे सांगायचं कर्म उपासनेची आवश्यकता नाही हे सांगायचं एवढं. त्याग केला पाहिजे का नाही? आपण कुठेतरी गेलो मग स्वागत होत असते, काय विचारतात म्हणजे महाराज काय घेणार तुम्ही? आमच्यासारखं असं बोलतो चहा होईपर्यंत कॉफी चालते, कॉफी तेव्हा हे सगळे साधनं जरी असले म्हणजे निरर्थक आहे का ते उपयुक्त आहे? उपयुक्त आहे. आपण जेवणाकरता जरी बसलो तरी पण त्याच्या मिठाची आवश्यकता काय? चटणीची म्हणजे साधनं नाही का? पक्वान नाही इतके नाही, पण मग जेवणाची काय साधन आहे? साक्षात मीठ खाऊन कुठं पोट भरत असते का? मग कसा वाढलं? मीठ खाऊन चटणी खाऊन जर पोट भरत नसेल तर वाढलं तरी पोट भरण्याचं साधन कोणतं आहे? बदामचा शिरा. आणि तो पचवण्याकरता चटणी आणि काय मीठ आहे. जसं मग ज्ञान आहे, मोक्षाचं साधन कोण आहे? ज्ञान आहे. आणि त्याच्या उत्पत्ती करता कर्म आणि काय साक्षात कर्म उपासना मोक्षाचं साधन नाही. मग साक्षात भोग निवृत्तीचं साधन चटणी काय तुमचं मीठ होत नाही. मग भोग निवृत्तीचं साधन कोणतं आहे? सकाळी केलेला हलवा कोणाचा? तेलात का नाही सांगते. श्रीमंताच्याकडे तेलाचे वापर असते का तुपाचे वापर असते? तिथं का पाणी नाकाने मिळून होता का? मग कसे जाऊ दे पुढचं वाटत. म्हणून उत्तम जिज्ञासू आणि ब्रह्मवेत्ता यांना कर्म उपासना निष्फळ आहे. म्हणून जिज्ञासूमध्ये 2 प्रकार. एक उत्तम जिज्ञासू, त्याला काय कर्म उपासनेची कोणत्याही प्रकारे आवश्यकता नाही.
रूप पाहतो तरी त्याला काय त्या आवृत्ती द्यावी लागते का? नाही का इकडे बिनाचे तारा लावताना इकडे म्हणतो रूप पाहतो आणि ते नवीन अभंग जर पाठ करायचे असेल तर सारखी काय द्यावी लागते? आवृत्ती आहे. त्याप्रमाणे एकदा ज्ञान झाल्यानंतर पुढे चित्तशुद्धीची काही आवश्यकता नाही. एकदा पाठ झाल्यानंतर पुन्हा परीक्षा द्यायची असते, संपलं की पुढे. शिवाय कर्म उपासनेपासून उत्पन्न झालेले ज्ञान कर्म उपासने रक्षण होते आणि कर्म उपासना न करील तर ते उत्पन्न झालेले ज्ञान नष्ट होईल. म्हणून ज्ञानवानाने कर्म उपासना केली पाहिजे असे म्हणणे म्हणजे शास्त्राविषयीचे आपले अज्ञान प्रकट करणे होईल. यस्वात्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तस्य मानवः आत्मन्येव च संतुष्टः तस्य कार्यं न संप्रत. कर्म उपासना कुठपर्यंत? जोपर्यंत ज्ञानाची वृत्ती उत्पन्न नाही होत तोपर्यंत. अन्नाची आवश्यकता कुठपर्यंत? जोपर्यंत भूक जात नाही तोपर्यंत. पाणी कुठपर्यंत पित असतो बाबा? सारखं पितच राहतो बघा. लहान बागेपर्यंत आपण पाणी पित असतो तोपर्यंत कर्म उपासना कुठपर्यंत? ज्ञान प्राप्त होईपर्यंत. एकदा ज्ञानाचा निश्चय झाल्यानंतर तो कर्म करणार नाही असं नव्हे. कर्म करेल तो, पण त्याला आता आवश्यकता राहिली नाही. मोक्ष प्राप्त झाला म्हणजे सगळे साधनं काय होतात? संपून जातात. तृप्ती झाली आदर्शी साधन एक सर्दी हा पाहिजे. पुढे कारण मी असंग ब्रह्मरूप आहे अशी जी अंतःकरणाची वृत्ती ही वेदांताचे फलरूप ज्ञान आहे हे निश्चित आहे. हे जे म्हटले कर्म उपासना, ज्ञानाच्या रक्षणाकरता कर्म उपासना पाहिजे. कर्म उपासनेची रक्षणाकरता काही गरज. कारण एकदा ज्ञानाचं फल प्राप्त झाल्यानंतर ज्ञानी हा पुरुषान कृत्य करू शकले का? तो करील अथवा करणार नाही त्याला शास्त्र कोणताही विधी सांगत नाही. पूर्ण फुलाला व्रत आहे. साक्षी बदल नाही. काही वेळा 4 वर्ष शिकून द्यायला तर त्यांनी भजनाला आलंच पाहिजे असं काही विधी आहे का? येईलच व काही काही त्याला असं शास्त्र संहिता सांगू शकत नाही. एकदा ज्ञानाचं बल प्राप्त झाल्यानंतर तो कर्म करील अथवा करणार नाही. गीतेमध्ये शब्द आहे ना, यस्य ना अहं कृतो भक्तेर यस्य न लिप्यते हतो अपि सैमान लोकांना अंतिम दिवस. त्याच्याकडून कर्मविद्या कर्मापासून उत्पन्न होणार आहे. पुण्य आणि पाप हे दोन्ही जागून हे दोन पाप ज्ञाता पुरुष आणि अज्ञाता. अज्ञानी माणसाला ज्ञान होईपर्यंत कर्म उपासना पाहिजे. जोपर्यंत संस्थेच्या रजीवर जटावर जाईल त्याचं नाव असेल तोपर्यंत त्याने काय केलं पाहिजे? बंधन कोणाला आहे? पाठाला काय झालं पाहिजे? आणि 4 वर्ष संपल्यानंतर पाठाला आलाच पाहिजे. हा नियम त्याच्याकडे आहे ना, देवाला मात्र आलंच पाहिजे. त्यावेळी संस्था आता श्रीमंत झाली आहे. त्याच्यामुळे आता काही नाही, किती येऊ द्या. याच्यामुळे ती सुविधा नव्हती. जो पाठाला असेल त्यालाच देवाला असायचं, बाकी त्याला दार बंद. आता कोणी या रे अजून नियम करता येत नाही. पुढे आता प्रश्न असा की ज्ञानवानाने कर्म व उपासना न केली तर मी असंग ब्रह्मरूप आहे या वृत्तीचा नाश होईल किंवा चैतन्य स्वरूपाचा नाश होईल. जर असे म्हणेल की स्वरूप ज्ञान कर्म उपासना नाही केली
हे पण त्याच्यामध्ये आहे. ज्ञानवादाने कर्म उपासना नाही केली तर मी असंग ब्रह्मरूप या वृत्तीचा काय होईल? नाश होईल. पूर्वपक्षाचं मन हे सांगायचं आणि एकदा वृत्ती निर्माण झाल्यानंतर पुन्हा ती त्याच्यामध्ये येऊ शकत नाही. व्यवहारात सुद्धा लग्न झाल्यानंतर बाई झालं का आपल्या वडिलाचं नाव लावत असते, वडिलाचं नाव लागत असेल तिला. लग्न संस्था कशाला म्हणतात ते कळालेलं आहे. ज्ञान असतं ना. त्या रामायणामध्ये गोष्ट आहे काय, गंधमादन नावाचं वाहन होतं तर रामचंद्राच्या सेनेमध्ये, आणि ते कोणाच्या हातात सापडलं? कुंभकर्णाच्या. मग तो कुंभकर्ण त्याला मला तुला जीवदान पाहिजे का? कोणाचा म्हणतो? रावणाचं म्हणते. म्हणणार कोणाचं म्हणायचं? रामाचं. अरे रावणाचं म्हणते असं धरायचं. रावण म्हणजे हिमालय पर्वतात. तुमच्या प्रश्न उत्तरामध्ये राक्षसी म्हणजे हिमालय एवढी. कुंभकर्ण तो लावायचा, रक्ताच्या चिरकांड्या फोडायच्या. तो कुंभकर्ण म्हणायचा मन की रामाचा, म्हटलं नाही ते रावणाचा. म्हणलं मी म्हणणार नाही. म्हटलं संपला की आता पुष्कळ उपकार केले तो आपल्या निश्चयापासून डळीना. शेवटचा प्रसंग म्हटलं एकदा तरी म्हण कोणाचा, रावणाचा. एकदा तरी काय कोणाचा म्हण नव्हे का? मग एखादी पतिव्रता पाहिजे आपल्या यजमानाचं काय घेते नाव घेते, एकदा तरी दुसऱ्याचं नाव घेईल का? तिला शेप जरी देऊन टाकलं तरी म्हणेल का ती? मग ती कोणाची म्हणेल? आज बरोबर बात म्हणतो तुमची नाता कोणाची, आमची नाता कोणाची झाली. एकदा संन्यासाला किती प्रयत्न मंगल कार्य तर संन्यासाचा निश्चय कोणता? बाकीचे सगळे ग्रस्ती यांनी कोण आहे? संन्यास. जरी तुमच्या आमचं दिसला तरी त्याचा फरक असतो. इतर माणसामध्ये जरी साधक केला आहे का? एखाद्या शाळेमध्ये गेला सगळ्याचं टोपी दिसते का? आणि तो आल्यानंतर सगळं काय दिसतं? संस्थेतल्या कीर्तनाचे विद्यार्थी उभे राहते, त्याचा जर सगळ्याचा पोशाख कसा असतो? त्याने कर्म उपासना केलीच पाहिजे असं त्याला नियम नाही. कर्म उपासनेचं जे फल आहे, ज्ञानाचं फल आहे, ते मोक्ष प्राप्त झाल्यानंतर साधने सगळी संपली पुढे. जर असे म्हणेल की स्वरूप ज्ञान तर नित्य आहे, त्याचा नाश किंवा रक्षण घडणार नाही, परंतु वृत्तीरूप ज्ञान नष्ट होईल, हे म्हणणे बरोबर नाही. कारण एकवाद उत्पन्न झालेली अंतःकरणाची ब्रह्मकार वृत्ती ती तत्क्षणीच अज्ञान आणि भ्रांतीचा नाश करते. हे बघ भगवद्गीता काय करते? कोणत्या पदावरच्या दोनशे वर्ष पूर्वपक्षाचं मत थोडक्यात सांगितलं. पूर्व पक्षकार म्हणतो ज्ञान जरी झालं तरी ज्ञानवान कर्म करताना दिसतो. कर्म कशा करता तो झालेलं ज्ञान रक्षण करण्याकरता कर्म उपासनेची अवधावली आहे. त्यांना हे सांगायचं एकदा कर्म उपासना ज्ञानाने मोक्षरूपी फल प्राप्त झाल्यानंतर रक्षणाकरता कर्म उपासनेची काहीही आवश्यकता नाही.
नाही तो कर्म करेल तो कर्म करणार नाही. बऱ्याचशा याच्यामध्ये आहे ना आपल्या गीतेमध्ये नाही का, पूर्ण असलेल्या लोकांची स्थितप्रज्ञाचे का इथे ज्ञानपुरुषाची लक्षणं सांगितलेली आहेत. भक्ती क्षेत्रामध्ये सुद्धा भक्ताची लक्षणं द्वेष्टा सर्व ते लक्षणं गुणातीत आहेत. गुणातीत आहेत. कैर्लिंग तीन गुणानं पितो होती प्रभू हिमाचार कथम चैतम तीन गुणातीत पुरुषाची लक्षणं आहेत. 6व्या अध्यायामध्ये योगी पुरुषाची लक्षणं आहे. ज्या ज्या वेळेला आणखी अशी स्थिती होत असते त्या त्या वेळेला पूर्णत्व प्राप्त झालेला पुरुष कसा असतो. अर्जुनाला काय करतो मग सांगा. एकदा पूर्णत्व प्राप्त झाल्यानंतर मग पुन्हा किती प्रयत्न केला परिसरात स्पर्श लोखंडाला झाल्यानंतर सोनं झाल्यानंतर किती प्रयत्न केला तरी पुन्हा ते लोखंड होत तो काय संसार आहे का पुन्हा आणखी एकदा चोरी केली तर काही असतं पुन्हा चोरी. वेदांताचं फलच आहे. एकदा प्राप्त झालं की समजा पुन्हा जीवदशे अर्थ येत नाही. त्याची जीवदशा काय झाली संपली. पुढे कारण एकवार उत्पन्न झालेली अंतःकरणाची ब्रह्माकार वृत्ती ही तत्क्षणीच अज्ञान आणि भ्रांतीचा नाश करते. तो नाश झाल्यावर पुन्हा त्या वृत्ती लक्षणाचा उपयोग नाही. पुन्हा 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 साबण लावण्याची काही नाही जरूरत नाही. एकदा कपडा स्वच्छ झाल्यानंतर पुन्हा पुन्हा साबण लावण्याची काही नाही. म्हणून कर्म उपासनेची कोणत्याही प्रकारे आवश्यकता नाही. ज्ञान रक्षण करणे नाही लागत. सूर्य दिवा विजू नाही म्हणून आपण हात लावतो. काय साधना करत असतो वारा येईल दिवा विजेल. बरोबर आहे. दिव्याच्या बाबतीमध्ये तेल कमी पडलं तर दिवा काय होईल. वारा आला तर दिवा घालेल. नाही म्हटलं बरं का जास्त वारा आला तर सूर्य काय देणार नाही. सूर्याचा प्रकाश का वारे जात असतो तो प्रकाश कसं त्याला कशाची आवश्यकता आहे. सूर्यप्रकाशाला तेलाची वातीची आवश्यकता आहे का. आणि घरच्या दिव्याला नाही का. आणि बल्ब मध्ये दिव्याला प्रकाशाला आवश्यक आले लाईन गेली तर लाईन आली तर प्रकाश देतो. हे अज्ञाचं झालं बघा. आणि सूर्याच्या बाबतीमध्ये असं आहे का. त्याप्रमाणे ज्ञान झाल्यानंतर स्वयंसिद्ध बुद्धी प्राप्त होत असते. तो कर्म करेल तो करणार नाही. एक पक्ष आहे त्याला काही जरूरत नाही. पण गीताशास्त्रामध्ये ज्ञानोत्तर प्रेम भक्ती सांगितलेली आहे. आणखी त्याचा विचार आहे क्रमाक्रमाने काय करू चालेल इथेच थांबा. पुढे श्री गुरुचरण